नमस्कार मित्रांनो, जयवंत आवटे विचार तरंग या यूट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे। आजपर्यंत तुम्ही माझ्या अनेक कथा ऐकल्यात आणि भरभरून त्याचं स्वागत केलं। कथा आवडल्यानंतर दुसऱ्याला शेअर करा आणि हे चॅनेल सबस्क्राइब करा। कथेचं नाव आहे साधू। सारं घर लोटून झाडून झाल्यावर अनितानं केरसुनी कोपऱ्यात ठेवली आणि तिच्या जवळच भिंतीला पाठ लावून बसली। साऱ्या घराचा केर काढून सुद्धा सुनी सुनी राहणारी केरसुनीच तिला आपली सोबतीन वाटत होती। या घरात दोघींची किंमत सारखीच झालेली। काम झालं की त्यांची जागा कोपऱ्यात। तसं घरही काही लहान नव्हतं। अंगण, सोफा आणि स्वयंपाकघर। पाठीमागील दार उघडलं की परसदारात फुलांची, आळवाची आणि कडीपत्त्याची झाडं। नवी कोरी केरसुनी बघता बघता झिजून जायची आणि अनिताची कंबर बसायची। एवढ्याशा कामानं थकून जायला ती आधू आजकाल नव्हती की कुपोषित स्त्री सारखी अशक्तही नव्हती, पण माणूस मनानं खचला की संसारात बसलाच म्हणून समजा। तसं तिच्या आई बापानं तिला खात्या घरी दिलं होतं। शेती भाती बागायतदार म्हणून घ्यावी इतकी नक्कीच होती। नवरा प्रगतिशील शेतकरी म्हणून लौकिक मिळवलेला। लग्न झालं तेव्हा अनिताच्या पाहुण्या रावळ्यांनी, मैत्रिणींनी तिचं किती किती कौतुक केलं होतं। शेती आहे म्हटल्यावर चर्चेत खायला मिळणार, शेतमजूर मालकीनबाई मालकीनबाई म्हणून आदर देणार आणि पुढाऱ्यांच्या मर्जीतला शेतकरी म्हणल्यावर जीवाभावाचा कार्य करताच तू बाई राज करणार। रोज फक्त आवरून बसायचं, नवरा आला की फिरायला जायचं। आज काय लग्न, उद्या काय बारस, परवा काय महिला मेळावा, महागडी साडी नेसून फक्त बुलेटवर सवारी। अनिता रागावल्यासारखी करायची, लाजून चूर चूर व्हायची आणि तिचं गाल झाडावर पिकलेल्या पपई सारखं पिवळसर लाल होऊन जायचं। पण लग्न झाल्यावर महिन्याभरातच तिच्या लक्षात आलं, सगळा मामला म्हणावा तसा व्यवस्थित नाही। आजूबाजूच्या बायका चहाला बोलावून त्या अनुषंगानं बोलायच्या आणि म्हणायच्या, आता संजयला तूच ताळ्यावर ठेव बाई। ती खोदून खोदून विचारायला बघायची, पण कुणीच काही सरळ बोलायचं नव्हतं। ओढ्यावर धुणं घेऊन गेले की अनिता आल्यावर बायका विषय बदलायच्या, नजर चुकवायच्या, गालात हसून एकमेकींना खुणवायच्या। तिलाच कळत नव्हतं नेमकं काय घडतंय। धुवून बडवून पाठीत घातलेली ओल्या कापडागत तिच्या मनाचा पीळ पडायचा। एकदा असंच धुवून येता येता शेजारची रुपाली म्हणालीच, अनिता, भाऊजी तुझ्याशी नीट वागतात ना? म्हणजे नव मोकळं ढाकळं बोलतात नव का? अनिताला तिच्या बोलण्याचा रोख लक्षात आला असता तर तिनं स्वतः सांगितलं असतं। मग ती एकदा म्हणालीच, तसा काही प्रसंग आला नाही अजून। लग्नाची गडबड, त्यात हळद काढायला इकडं तिकडं जायची वेळ गेला। पण तुम्ही असं का म्हणताय? डोक्यावरील पाटी व्यवस्थित करून रुपाली म्हणाली, तसं नव्ह, कुणाला बोलणार नसलीस तर सांगते बया। बोला की ताई, तुम्ही मला बहिणीसारख्या, तुम्हीच अशा करायला लागला तर मी काय करायचं? हे बघ अनिता, संजय भाऊजींचं कोणा बाईच्या घरी येणं जाणं आहे असं गाव म्हणत। काहीतरीच काय, मग त्यांनी लग्न कशाला केलं माझ्या बरोबर? मला काय माहित बया, बायका तसं बोलतात म्हणून मी आपलं म्हणलं। बायका ना काय, त्या तसंच म्हणायच्या, लोकांना बदनाम करायचं असतं। अनिता असं बोलली खरी, पण तिला धुण्याच्या पाठीचं ओझं डोंगरा एवढं वाटायला लागलं आणि ओल्या पायातलं बळ नाहीस झालं। तेव्हापासून अनिताची बेचैनी अधिकच वाढली। संजयवर नजर ठेवून राहू लागली, पण संजय निर्डावलेला होता। त्याला बायकोला काय वाटेल याची फिकीर नव्हती। धीर भाऊजाईंना सांगावं म्हणलं तर ते सुद्धा पसारा घेऊन वेगळे राहिलेले। एकदा असह्य होऊन तिनं संजयला विचारलंच, तुम्ही असं परक्यासारखं का वागता? घरात मुलकरी नव्हती म्हणून मला करून आणली का?
मोलकरीण महागड्या साड्या नेसून मालकाबरोबर फिरत नसते. फक्त सोबत घेऊन फिरलं म्हणून बायकोचं समाधान होत नाही. असं म्हणजे तुला उलटही बोलायला येतं तर? तुम्ही माझ्याशी मोकळेपणानं बोलला नाही, घटकाभर घरात बसत नाही, करमत नाही मला. मग शेतावर जा, वैरण काढ, जनावर फिरव. का अशी जलंबर नवी नवरी म्हणून घरात बसणार आहेस? मला एक बोलायचं होतं. आता 10 बोललीस तेव्हा परवानगी कुठे घेतली होतीस? सगळे म्हणतात तुमचं कुठल्या बाई बरोबर घरी येणं जाणं आहे. तुला काय वाटतं? मलाही तशीच शंका आहे. मग खात्री करून घे, ते खरंच आहे. शारदा नाव आहे तिचं. म्हणून म्हणते, मग लग्न कशाला केलं माझ्या बरोबर? लग्नाची बाई घरी आणून ठेवता येत नाही म्हणून. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय म्हणजे? गुमान 2 घास खाऊन घरात बस. मला आधीच डोक्याला लय ताप आहे. तो आधी माझी बायको आहेस. 2 वर्षात तुला सरपंच करतो का नाही बघ. मला फक्त तुमची बायको म्हणून राहायचं आहे. नवऱ्याबद्दल वाटेल तसा ऐकून घेऊन जीव नकोसा झालाय मला. गप बस म्हणून सांगतोय की नाही? मी गप बसेन, पण तिच्या नवऱ्याला हे समजलं तर? सारं माहित आहे त्याला. मी गेल्यावर चप्पल घालून बाहेर जातो. त्याला काहीच कसं वाटत नाही. आयतं खायची सवय झाल्यावर पिंजऱ्यातला वाघ सुद्धा शेळी होतो. उलट बाहेर जाता जाता मलाच 50-100 रुपये मागतो. मी फेकतो त्याच्या तोंडावर. शेवटी 2 तास बाहेर बसून घालवायचे म्हणजे चेष्टा आहे काय? आयुष्यात ती इतकी आणि इतका वेळ कधीच रडली नसेल, पण त्यानं समजूत म्हणून एकही शब्द उच्चारला नाही. उलट त्याचं धाडस आणिकच वाढलं आणि तो तासनतास त्या शारदेशी फोनवर बोलत बसू लागला. असाच आला दिवस जात होता. काही म्हणावं म्हटलं तर अलीकडे तोंडाची जागा हाताने घेतली होती. रोज दुपारी जेवण बनवून संजयची वाट पाहणं हा तिचा दिनक्रम झाला होता. फोन लावला तरी फक्त रिंग ऐकून तिचं कान बधीर व्हायला आलं होतं. शेजारच्या रुपालीला तिची दया यायची. ती बिचारी अनिताजवळ बसून जेवू खाऊ घालायची, पण प्रत्येक घास तिच्या तोंडात फिरायचा आणि अन्नावरील वासना उडालेल्या आजारी बाईसारखी ती पाण्याबरोबर घास गळ्याखाली उतरवायची. आज रुपाली अनिताला बोललीच, हे बघ अनिता, तू कितीही मनापासून लपवलंस तरी तुझा चेहरा स्पष्ट सांगतोय, तुला प्रपंचात लय त्रास आहे. पण जे काय हाय ते बोलून मोकळे हो. अनिता ढसाढसा रडायला लागली आणि पदरानं डोळं पुशीत बोलली, ताई, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. यांचं बाहेर एका शारदा नावाच्या बाईशी घरी येणं जाणं आहे हो. मग काय बाया, मी तेच सांगत होते, पण तुला तुझ्याच नवऱ्याचा पुळका बाई. असं घडल स्वप्नातही वाटत नव्हतं. गावाला डोळ्यानं दिसत होतं. तुझ्या बापानं जरा विचारपूस करायला पाहिजे होती बघ. उगाच एवढं दिवस संजयचं लगीन राहिलं होतं होय. आता काय करायचं हो ताई? जा माहेर निघून, आपोआप ताळ्यावर येईल. नाही ताई, त्यांचं एकमेकावर खरं प्रेम असतं तर मी खरंच गुपचूप निघून गेले असते. पण गोड बोलून माणसांना फसवणं हे शारदेचं काम आहे हे माझ्या लक्षात आलं आहे. होय ग, सगळ्या गावाला माहिती आहे. असंच गोड बोलून तिनं अनेकांना रस्त्यावर आणलंय. दुसऱ्याच्या चुलीत पाणी वतवून स्वतःचं घर भरायचं असलं उद्योगिकीचं बाया. ताई, शारदेलाच एकदा भेटून यावं म्हणते. अगं खोळी का काय तू? असं उतावळ होऊ नको बाया. संजय हेच निमित्त करेल आणि खात्या घरातनं बाहेर पडावं लागल. पोटा पाण्याची सोय व्हावी म्हणून मी इथं आले नाही ताई. बरोबर आहे तुझं, पण अशी गप बसू नको. हातावरल्या मेहंदीगत हे संकट आपोआप जाईल या आशेवर राहू नको बाया. राजाचं रंक झालेत एका असल्या बाजार बसव्यांच्या नादाला लागून. ताई, असं बोलू नका. मला तर काय करावं कळना झालंय. होय ग, मला बी कळतं या तुझी कळकळ. हे बघ, मी जाते घरी, तू जरा कलांड. डोळे बघ कस तारा वाटलेत. होय ताई,
रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही. ते कधीही माझा जीव घेतील अशी भीती वाटते. जीवाला जप बाया, हा जलम पुन्हा नाही. त्याला काय बाहेर शेण खायचं ते खाऊ दे. आणि त्या हाताला काय झालंय ग? काल यांचा याच विषयावरून वाद झाला. हाताला धरून घराबाहेर वाढायला लागलं. 2 काकणं मनगटात घुसली. कालपासून घास सुद्धा नरड्याखाली उतरत नाही. जरा आळवावरच्या पानाच्या वड्या आणून देते, तेवढीच जिभेला चव येईल. नको ताई, आता हे जीवच नको वाटायला लागला. रुपालीने तिला गळ्यात घेतलं आणि बराच वेळ दोघं रडत राहिल्या. शेवटी भिजलेला पदर सावरून रुपाली निघून गेली. आता अनिता एकटीच डोक्याला हात लावून बसली होती. बाहेर उन्हाचा रख वाढला. बाहेर पडायलाही नको वाटत होतं. अंदाज चुकून दगडावर आलेल्या मुंग्या क्षणात मरून पडत होत्या. अनिताला हे घर हे त्या दगडासारखंच वाटत होत. रुपाली येऊन गेल्यामुळे आता घराकडे कुणीच फिरकणार नव्हतं. इतक्यात कुंत्री भुंकल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ हौसा म्हातारीच्या शिव्यांनी अनिताचं बाहेर लक्ष वेधलं. त्या कालव्यातच बाहेरून आवाज आला, भिक्षावाडा बाई. कोण? साधू. अनिता सावध झाली. तिने बसल्या जागेवरून थोडेसे कलत होऊन पाहिलं. हातात कमंडलू आणि काकेत झोळी घेतलेल्या साधूची मूर्ती बाहेरच्या उजेडात अस्पष्ट दिसली. ती उठली आणि पीठ घेऊन आली. आता साधू स्पष्ट दिसत होता, पण तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही. पीठ घालून हात झाडत ती घरात निघून गेली. जरा पाणी आण. अनिता पाण्याचा तांब्या हातात घेऊन आली. आता तिला तांब्या परत नेण्यासाठी थांबावं लागणार होत. तू मला भिक्षा दिलीस, पाणी दिलंस, देव तुझं कल्याण करो. महाराज, तुमच्या तोंडाला यश यावं. काय येणार नाही? तुला तुझ्या संसारात सुख मिळेल. एक दिवस पतीचं प्रेम नक्की तुझ्या वाट्याला येईल. धारदार नाकाचा उंचापोरा दाढीवाला साधू अनिताला आशीर्वाद देत होता आणि अनिताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. साधूनं तांब्या हातात देऊन पाठमोरा साधू आल्या पावली निघालाही. अनितानं पुढं होऊन त्याचे पाय धरले. पाय सोड आणि उठ. नाही महाराज, या संकटातून मुक्त करा. संकट? संकट म्हणजे दोरी नसते बाई, त्याला कधीही कापून माणसानं मोकळं व्हावं. पण महाराज, घरातल्या केरसुनीसारखी माझी अवस्था झाली आहे. बाई, त्या केरसुनीला कमी लेखू नकोस. ती धनलक्ष्मी नसली तरी ती आरोग्य लक्ष्मी आहे. तुलाही तसंच वागावं लागेल. तुझ्या पतीचं मन साफ करून कचऱ्यासारखं त्या परस्त्रीला बाहेर काढावं लागेल. पण मी संकटात आहे तुम्हाला कसं समजलं? साधू हसला आणि म्हणाला, ह्या रुद्राक्षाच्या माळा आठवडी बाजारात विकत घेतलेल्या नाहीत. भगवान शंकराच्या अश्रू ज्या हिमालयात पडले होते, तिथेच ते मला माझ्या गुरुनं अगदी विश्वासानं गळ्यात घातले आहेत. माझं भाग्य म्हणायचं, अगदी देव बनून माझ्या आयुष्यात आलात. देवाची जागा मी घेऊ शकत नाही बाई. भोईच पालखीत बसला तर खांदा कोण देणार? काही असो महाराज, पण मला या संकटातून मुक्त करा. खूप उपकार होतील. माझ्या हातात काय आहे? महाराज, सगळं तुमच्याच हातात आहे. म्हणूनच तुम्ही माझ्या मनातील ओळखलत. आमच्यासारख्या साधूला कुणाच्या मनातील ओळखावं लागत नाही. त्याला पुढच्याच्या डोळ्यात सर्व काही वाचता येतं. तांब्यातील पाणी फक्त निमित्त होतं. तुझ्या डोळ्यातील पाणी महत्वाचं. महाराज, मला संसार सुख पाहिजे. जीवाचं मोल देऊन सुद्धा पाहिजे. तू सुखाची अपेक्षा करू नकोस, कारण त्याबरोबर दुःख आलंच म्हणून समज. फक्त सुखाची अपेक्षा करणं म्हणजे रात्र नसलेले पहाट मागण्यासारखं आहे. पण माझं आयुष्य काळरात्र झालं आहे. साधूनं हवेत हात फिरवला आणि अंगारा तिच्या हातावर ठेवत म्हणाला, जा, हा अंगारा घराभोवती टाक आणि बदल बघ.
आजच. महाराज तुम्ही तर साधू, मंत्री का सारखा अंगारा कसा काय द्यायला लागला? श्रीरामानं धनुष्य, श्रीकृष्णानं सुदर्शन, भीमानं गदा कशासाठी घेतली होती? शत्रूचा नायनाट करायला महाराज. हा अंगाराही तेच काम करेल. आणि एक सांगतो, यातील कोणालाही काहीही सांगायचं नाही. महाराज, रुपाली नावाची माझी मैत्रीण आहे, तिला फक्त सांगते, लय खुश होईल बघा. शेवटी कळेलच तिला तेवढं, तेव्हा पेढे भरव, पण आत्ता संयम राख. असं म्हणून साधू निघून गेला. तो दिसत होता तोपर्यंत अनिता त्याच्याकडे पाहत राहिली आणि नंतर अंगणात रांगोळी काढावी इतक्या सहजतेने तिने घराभोवती अंगारा टाकून अंगणातील तुळशीला नमस्कार केला. काय करावं तिचं तिला कळत नव्हते. गडबडीने तिने कपडे घेतले आणि पाटी डोक्यावर घेऊन ओढ्यावर धुवायला गेली. पाठीमागून रुपाली आली आणि साबणाचा कागद काढत काढत म्हणाली, काय ग अनिता, मगाशी डोक्याला हात लावून बसली होतीस आणि लगेच न सांगता धुणं धुवायला आलीस? होय ताई, घरात दम निघना, म्हटलं ओढ्यावर जावं, तेवढंच मन मोकळं होईल. बरं झालं, मलाही बाई घरात दम निघत नाही. सारखं वाटत होतं तुझ्याकडे जावं, पण बसले घरातच. आणि त्यानं गडबडीतनं धुणं धुतलं आणि पुन्हा रुपालीला न सांगता घराकडे निघाली. तिच्या ह्या अशा वागण्यानं रुपा अचंबित झाली. ती अनिताकडे पाहतच राहिली. अनितानं घरी आल्यावर सगळे कपडे तारेवर वाळत घातले आणि ओला हात पदरानं पुसून संजयला फोन लावला. पहिली रिंग होताच त्यानं तो उचलला. अनितासाठी हे नवलाचं होतं. तिला काय बोलावं हे कळेना, उमजेना. तिकडून आवाज आला, अनिता, अनिता बोल. प्रचंड अनिता आनंदी झाली. तिला काय बोलावं समजना. अगं बोल की. जेवायला या घरी. येतो लगेच. अनितानं फोन बंद केला आणि साधू ज्या दिशेने गेला आहे तिकडे हात जोडले. थोड्या वेळातच बुलेटचा आवाज आला. तिने गडबडीत जेवण वाढून ताट त्याच्या समोर ठेवलं. एकही शब्द न बोलता तो पोटभर जेवला आणि जेवण झाल्यावर अनिताला म्हणाला, लय भारी जेवण झालं बघ, अगदी हॉटेलातल्यासारखं. अनिताला वाटलं सरळ जाऊन त्याच्या गळ्यात पडून मनसोक्त रडावं, पण तो मोह आवरत ती म्हणाली, बरं झालं तुम्हाला आवडलं, संध्याकाळी लवकर या. आता सरळ शेतात जाणार आहे. खरं सांगू, मला शारदानं जेवायला बोलवलं होतं, पण तुझा फोन आला आणि का कुणास ठाऊक, पण सरळ घराकडे आलो बघ. अनिता गालात हसली आणि भांडी घेऊन परसदारात गेली. साबण लावून घासत असलेल्या भांड्यांचा आवाजही तिला आता गोड वाटत होता. तिला हे सर्व रुपालीला सांगावं वाटत होतं, पण तिनं स्वतःच्या भावनांना आवर घातला. इतक्यात संजयच्या फोनची रिंग वाजली आणि अनिता दचकली. संजयनं फोन उचलला आणि बोलू लागला, नाही ग, जरा काम होतं म्हणून बाहेर आलतो, तू जेवून घे. अगं असं काय करतेस, अजून जेवली नाहीस म्हणजे कमाल आहे बघ तुझी. बर आलो आलो, 10 मिनिटात आलो बघ तिथं. असं म्हणून संजय अनिताला न सांगताच निघून गेला. अनिताचा आनंद भांड्यावरल्या फेसासारखा क्षणात विरून गेला. आता तिला साधू शिवाय दुसरा पर्याय राहिला नव्हता. हे संकट समूळ नष्ट केल्याशिवाय तिला सुख मिळणार नव्हतं. आता साधूची वाट पाहत बसणे हाच तिचा दिनक्रम होता. आपण ओढ्यावर धुवायला गेल्यावर साधू येईल म्हणून ती रूपाला वेगवेगळी कारणं सांगून घरातच धुणं धुवायची. मधल्या काळात साधू अनेक वेळा येऊन गेला आणि त्याचा आधार आणि सल्ले तोच देऊ लागला. साधू बोलेल तसं होत होतं. त्यामुळे अनिता रोज दुपारी उमऱ्यावर तासन तास उभी राहायची. तिच्या अशा वागण्याचा हौसा म्हातारेला अचंबा वाटायचा. आता कुत्र्यालाही साधूला भुंकण्याचा ताव कमी कमी होत निघाला होता. अनिताचं आनंदी राहणं रुपालीला समाधान देऊन जात होतं. अशीच एक दिवस ती घरचे काम आवरत असताना संजय म्हणाला, आज मी बाहेर जाणार आहे, दुपारी जेवायला येणार नाही. का, कुठे निघालासा हे विचारायची सोय नव्हती. साधूच्या कृपेने संजय तेवढं तरी सांगत होता. तिला वाटू लागलं
आज साधू नक्की यावा. आणि घडलंही तिच्या मनासारखंच. अचानक साधू दारात उभा राहिला. तिच्या संयमाचा बांध सुटला आणि सरळ साधूच्या पायावर पडून रडू लागली. साधू म्हणाला, उठ, मी दिलेल्या अंगाऱ्याचा उपयोग होतोय ना, मग काय झालं रडायला? महाराज, झाला उपयोग, पण तेवढ्या वेळेलाच पुन्हा मागचं तेच पुढं. साधू हसला आणि थरथरणारा हात तिच्या डोक्यावर ठेवून म्हणाला, बाई, तेवढाच बदल होणार. तुझं पत्नी म्हणून काय कर्तव्य आहे की नाही? नाही महाराज, माझ्या तेवढी कुवत नाही. मला हे संकट कायमचं माझ्या आयुष्यातून घालवायचं आहे. फक्त तुम्हीच ते करू शकता. माझ्यासाठी एवढं करा, खूप खूप उपकार होतील. असं म्हणून ती अश्रू गाळू लागली. तिचे नाक रडून रडून लाल झालं. साधूने अनिताचे दोन्ही खांदे पकडून तिला उठवलं आणि कापऱ्या आवाजात म्हणाला, हे संकट उपटून टाकलेल्या रोपट्यासारखं समूळ जाईल, पण त्यासाठी तुला मोठं दिव्य करावे लागेल. महाराज, तेच तर मला पाहिजे आहे. मग तुला मोठं धाडस करावं लागेल. मी काहीही करायला तयार आहे. काहीही, हो काहीही. मग एक शांती पूजा हे करशील? नक्कीच महाराज, मी मरण पत्करेन. पूजा तर अगदी क्षुल्लक बाब. ठीक आहे, मग तुला मी सांगेन तिथं एकटीला यावं लागेल. अगदी एकटीला, कुणालाही न सांगता, अगदी एकटीला. समजलं ना मी काय म्हणतोय ते? आणि त्या क्षणात मागे सरली आणि म्हणाली, नाही महाराज, जीव गेला तरी मी नवऱ्याला न सांगता उंबऱ्याबाहेर पडणार नाही. अगं, पण त्यानं तुला बायको मानावी म्हणूनच हे सगळं करायचंय ना? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आणि ती बाई सुद्धा या जगातून निघून जाईल कायमची. तिचा काटा काढू आपण. नाही महाराज, ते शक्य नाही. आणि ती शारदा मरावी ही इच्छा माझ्या मनात अजिबात नाही. तिला लहान लहान 2 मुलं आहेत. त्यांना पोरकं करून मला संसार सुख कसं मिळेल? महाराज, तुम्ही संसार केला असताना तर तुम्हाला बायको मुलाचं प्रेम लक्षात आलं असतं. महाराज थोडा थांबला आणि म्हणाला, काही नाही, या जगात कुणी कुणाचं नसतं. माकडी सुद्धा वेळ आल्यावर बाळाला पायाखाली घेते. कसं लक्षात येत नाही तुझ्या? अनिता म्हणाली, महाराज, या फक्त आख्यायिका आहेत. स्वतःच्या पिलाला वाचवावे म्हणून उंदीर सुद्धा सापाशी लढतो. कोंबडी घारीशी झुंजते. माता आपल्या लेकरासाठी वाघिणीशी 2 हात करते. स्वतः बायका पोरांना उघड्यावर टाकून मुखवटा चढवून फिरणार आणि फक्त जगाची भलावना करण्यासाठी. असलं माकडेनीच्या पिलाचं उदाहरण देवीच्या आरतीसारखं तोंडपाठ केलं नसेल कशावरून? या शब्दाने साधू गडबडला, पण पुन्हा स्थिर होऊन म्हणाला, इतकं समजतं तर नवऱ्याला का समजावून सांगत नाहीस? अनिता म्हणाली, तेच तर जमत नाही. गोष्ट हाताबाहेर गेले म्हणूनच तुमच्या समोर हात जोडतो. महाराज, तेवढं पुण्य पदरात घ्या. महाराज, महाराज, तेवढं पुण्य पदरात घ्या. महाराज निर्विकारपणे म्हणाला, त्याला तुझी किंमत नाही. अनिता म्हणाली, पण मला त्यांची आहे. ठीक आहे, मग या घरात पूजा करू, पण त्यावेळेस जीवाला घाबरून माग सरशील. तसं होणं शक्य नाही महाराज. साधू म्हणाला, येणाऱ्या पुनवेला दुपारी ही पूजा करू. काय करावं लागेल त्या दिवशी? वाटलंच मला. वेळ येते तेव्हा भली भली माणसं माग सरतात. पण महाराज, मी सरणार नाही, माग हटणार नाही. महाराज खंबीरपणे म्हणाला, ठीक आहे, त्या दिवशी 5 झाडांच्या वाळलेल्या काटक्या, तूप, हळद, कुंकू, कापूर, पूजेचं सारं साहित्य तयार ठेव. आणि मी तुला एक तेलाची बाटली देईन. त्यातील तेल जाळ झाल्यावर ओतायचं. पण ही पूजा सुरू असताना आतून कडी घालायची. व्यत्यय करायला कुणीही आत आलं नाही पाहिजे. अनिता म्हणाली, नाही महाराज, होईल तुम्ही म्हणाल तस. बघ,
आजपासूनच त्याचा प्रत्यय तुला यायला सुरू होईल. त्या बाईला आजपासूनच तुझ्या नवऱ्याची ओढ कमी होत जाईल. मग ठरलं तर येत्या पुनवेला करू पूजा. अनिता म्हणाली, पण त्या दिवशी घरीच राहतील तर? साधू हसला आणि म्हणाला, एवढा अनुभव घेऊन सुद्धा माझ्या शक्तीचा तुला अंदाज नसेल तर राहू दे सर. अनिता म्हणाली, नाही महाराज, चुकलं माझ. इतक्यात बुलेटचा आवाज आला आणि अनिता गडबडली. संजयनं गाडी लावली आणि साधूकडे न पाहताच आत निघाला. अनिता म्हणाली, महाराजांचे आशीर्वाद तर घ्या. संजय म्हणाला, कोण? मी आणि असल्या बंधूच्या पाया पडू? काय बोलताय? अनिता असं म्हणताच साधू गालात हसला आणि तिला म्हणाला, माफ कर त्यांना, जरा गडबडीत दिसतायत ते. ए, पाहिजे ते मिळालं ना मग चालता हो इथून. मी गडबडीत आहे का निवांत आहे? काय करायचं तुला असल्या चौकशा? साधू हसला आणि निघून गेला. अनिता आत आली. संजय काहीतरी म्हणून ती इतर कामात गुंतली. संजय अस्वस्थ होता. वारंवार त्या बाईला फोन करत होता, पण ती बाई उचलत नव्हती. अनिता म्हणाली, काय झालं? तुमची तब्येत ठीक दिसत नाही काय? काय धाड पडली नाही माझ्या तब्येतीवर. शारदेकडे गेलो होतो. माझं डोकं दुखतंय म्हणून अक्षरशः हाकलून दिलं तिनं मला आणि खाडकन दाढ लावलं. अनिता मनातून सुखावली, पण वरून तसं न दाखवता ती परसदाराकडे निघून गेली आणि साधूला तिथूनच हात जोडले. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी तिने सर्व पूजेचे साहित्य गोळा केलं. रात्रभर उद्याचा विचार करीत जागीच राहिली. सकाळी लवकर उठून तिने सर्व आवरलं. आता संजयचीच तिला काळजी वाटत होती. पण चहा घेतल्यावर संजय म्हणाला, मी मित्राबरोबर बाहेर फिरायला जाणार आहे, मला यायला वेळ होईल. अनिता आनंदानं रडायची तेवढे राहिले होते. चेहऱ्यावर उत्साह जराही न कमी करता ती म्हणाली, थोडं खाऊन जावा. नको, बाहेरच जेवणार आहे, घरात काय खातोय? अनिता हळूच म्हणाली, बर. संजय निघून गेला. पटापटा तिने घर आवरलं. उगीच 2 कपडे घेऊन रुपालीकडे गेली. ताई, चला ओढ्यावर कपडे धुवायला. अगं अनिता, लवकर निघालीस? हो ताई, जरा गडबड आहे, बाहेर जाणार आहे. बरं, ये जाऊन तू, मी जाते नंतर. असं म्हणून रुपाली तिच्याकडे कौतुकानं पाहत राहिली. अनिता ओढ्यावर गेली. फक्त कपडे ओले केले आणि पिळून घाईनं घरी आली. पूजेचे साहित्य जमा करून साधूची वाट पाहू लागली. इतक्यात साधू आला. त्याने सर्व पूजेचे सामान मांडले आणि पूजा सुरू केली. धुराचा कोट झाला. डोळ्यातून पाणी गळायला लागले. वेगवेगळे मंत्र पुटपुटले. अनिताच्या कपाळावर कुंकू लावताना साधूचे हात थरथरले. अत्यंत उत्कट भावनेने त्याने हात अनिताच्या डोक्यावरून फिरवला. पूजा झाल्यावर साधू बाहेर आला आणि अनिताला म्हणाला, तू आता आतून कडी घाल आणि मी दिलेली बाटली त्यात ओत. तुला धुराचा थोडा त्रास होईल, पण त्या बाईची 7.5 तुझ्या आयुष्यातून कायम निघून जाईल. अनिता साधूच्या पाया पडली. आवंडा गळून साधू म्हणाला, अखंड सौभाग्यवती राहा बाळा. बाळा म्हटल्यानंतर ती सद्गदित झाली आणि पाणावलेल्या डोळ्यानं म्हणाली, पुन्हा कधी येणार महाराज? असाच कधीतरी. माझ्या बहिणीचं संसार सुख पाहिला. साधूचं कारुण्यानं भरलेला आवाज ऐकून अनिताच्या काळी चिरून गेलं. साधूनं डोळ्यातील पाणी अडवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. अनितानं घराला आतून कडी घातली. सगळीकडे सामसूम होती. सूर्य पश्चिमेत झुकलेला आणि अचानक कौलारू घरातून धुराचा लोट बाहेर येऊ लागला. कुत्री भुंकू लागली. धुरामुळे परसदारातल्या झाडावरचे पक्षी उडून गेले. हौसा म्हातारीचा तर ओरडून घासा बसला. रुपालीला ह्या दंग्याची चाहूल लागताच ती पळतच आली. अनिताच्या घरापर्यंत आली. आतून कडी असलेल्या दारावर हात मारून अनिता अनिता म्हणून हाका मारल्या. आतून कोणताच प्रतिसाद येत नाही पाहून तिनं मोठमोठ्यानं आवाज देऊन गल्ली गोळा केली. 4 धडधाकट मुलांनी दरवाजा लात मारून उघडला. आत धुरानं अनिता खाली पडलेली होती. मुलांनी तिला बाहेर काढलं. रुपालीनं हंबरडा फोडला आणि लहान मुलासारखं तिला कुशीत घेऊन
ती अनिताला बिलगून तिला हाका मारू लागली, अनिता अनिता. तिच्या गालावरून हात फिरवला, गालावरती चापटी मारल्या, तरीही अनिता भानावर येत नव्हती. अंगणात आल्यावर थोडा गार वारा लागला. अनिताची हालचाल वाढली. रुपालीचे डोळे पाण्याने भरले. कुणीतरी पाणी दिले. काय झालं, कसं झालं ही विचारपूस सुरू असतानाच संजय गाडी घेऊन आला. गर्दीतून वाट काढत येऊन त्यानं अनिताला काय झालं म्हणून विचारलं. बग्याने आणि मदत करणाऱ्या मुलांनी झाला प्रकार सांगितला. रुपाली तर रडतच म्हणाली, धूर बघितला म्हणून आली बाया, नाहीतर आज ह्या लेकराचा जीवच गेला असता. शेजारची हौसा म्हातारी म्हणाली, कुणीतरी साधू येत होता बाया दुपारी, या अगोदर 2-3दा दिसला होता. पोरं म्हणाले, होय होय आम्ही बघितलाय, तो तिकडे वाडी वाटेनं गेलाय. आत्ताच जाताना बघितला. पाटला चेहरीवर हात धुत होता. संजय घरात गेला, बाटली नाकाला लावून वास घेतला आणि त्याला धक्काच बसला. सरळ गाडी काढून साधू गेला त्या दिशेने तो वेभान होऊन निघाला. साधू आता बराच लांब आला होता. संजयने गाडी त्याच्या आडवी घातली आणि ओरडलाच, नालायका, काय केलंस? जे कोणत्याही सभ्य माणसाला करायला पाहिजे तेच. लाज वाटत नाही तुला असं बोलताना? वाटली असते दादा, जर का माझ्या हातून चुकीचं काही घडलं असतं तर. संजय म्हणाला, जमून आलेला सगळा खेळ बिघडवलास. मला तर वाटतंय तुझ्या अंगावरच पेट्रोल टाकून तुला पेटवावा. पेटवा दादा, मी त्याच योग्यतेचा आहे. असं का? म्हणजे आयुष्यभर दाढी वाढवून बैराग्याचं सोंग घेऊन जगाला फसवलंस आणि माझ्याकडून 50,000 घेतलेस. मी सांगेन तसं करेन असं वचन देऊन संगीताला पेट्रोल ऐवजी शेवटी पाण्याची बाटली देऊन नाटक केलंस. हो, मी जाणीवपूर्वक पाण्याची बाटली दिली दादा. हरामखोरा, मी तुझा जीव घेईन, माझे पैसे परत दे आत्ताच्या आत्ता. ते मी पूजेच्या वेळी तुमच्या घरीच ठेवून आलो. त्याचा मोह मला आता उरलेला नाही. त्या 50,000पेक्षा लाख मलाचं तत्वज्ञान तुमच्या बायकोनं मला दिलं. असं का? म्हणजे खरा साधू झालास म्हण की? तसं समजा हवं तर. पण मी हे बैरागी पण सोडणार आहे आणि माझ्या बायका मुलांच्यात पुन्हा जाणार आहे. म्हणजे दादा, तुम्हाला माहित नाही, मी एक संसारी माणूस आहे. बायका मुलांच्या कटकटीला कंटाळून घर सोडलं. 2 वर्ष एक साधू बरोबर फिरलो. त्यानं थोडं हात चालाकी शिकवली आणि मी दाढी वाढवून साधू झालो. या भगव्या वस्त्राआड युगाचा दुर्जन होऊन फिरू लागलो. पण तुमच्या पत्नीचा, तुमच्याबद्दल प्रेमाचा, मायेचा आणि विश्वासाचा झरा पाहिला आणि माझ्यावरचा विश्वास पाहिला आणि क्षणात मी सज्जन झालो. दादा, मर्यादेच्या रेषा ओढायला सीतेला धीर तरी होता. तिला तोही नव्हता, तरीही इतकी संयमी पोर मी माझ्या आयुष्यात कधी पाहिली नाही. नेमकं काय झालंय, खरं खरं सांग, संजय त्याच्या कचोऱ्याला धरून म्हणाला. शांतपणे साधू म्हणाला, काय झालंय म्हणून सांगू दादा? तुम्ही मला सांगितलं बायकोला खलास करायचा आहे. मी तुला सांगतो ती माहिती त्या पद्धतीने घरी जाऊन अनिताशी वागायचं. मी गेलो, तुम्ही म्हणाल तसं बोलत गेलो. मला सर्व समजतंय म्हणल्यावर अनिताला सुखद धक्का बसला. आपल्याला या संकटातून हा साधूच बाहेर काढू शकतो यावर तिचा विश्वास बसला. संजय म्हणाला, तेच तर तुला करायचं होतं. साधू शांतपणे पुन्हा उत्तरला, हो, तेच मला करायचं होतं. पण त्या पुरत्या अंकित झालेत हे लक्षात आल्यावर मला तिच्याबद्दल प्रेम वाटायला लागलं. जगाचा विसर पडू लागला. फक्त देखणी, हतबल आणि ताच रात्रंदिवस डोळ्यासमोर दिसू लागले. वाटलं हिलाच घेऊन दूर कुठेतरी जावं आणि नवा संसार थाटावा. कुणालाही न सांगता 2 दिवस गावाबाहेर कुटुंबापासून लांब राहिलेल्या स्त्रीला जग पुन्हा स्वीकारत नाही. लोक लज्जेने तीही परतीचे दोर कापून टाकते. हजारो उदाहरणं आहेत असली जगात. संकटानं हतबल झालेली स्त्रीची सारासार विवेक बुद्धी नष्ट झालेली असते. म्हणूनच मी तिला या संकटातून बाहेर जायचं आहे, यायचं असेल तर माझ्या बरोबर एकांतात यावं लागेल असं सांगितलं. दादा, मी तिच्या प्रेमात अखंड बुडालो होतो. संजयनं साधूच्या नरड्याला पुन्हा हात घातला. कोणताही विरोध न करता साधू म्हणाला, आधीच सांगितलंय दादा तुम्हाला, मला मारा
माणूस म्हणून माझी सारे गात्र आता थंड पडलेत. शांत होऊन संजय म्हणाला, बोल बोल, पुढं काय झालं सांग. मला वाटलं नवऱ्याच्या आणि संसाराच्या सुखासाठी ती काहीही करायला तयार होईल. पण दादा, माझा तो भ्रम होता. ते लेकरू आहे पण बायकीवृत्तीचं नाही. त्या देवतेनं माझं पाय धरलं आणि म्हणाली, वेळ पडली तर प्राण देईन, पण नवऱ्याच्या परवानगीशिवाय घराबाहेर उंबराही ओलांडणार नाही. संजयचे डोळे पाणावले. साधू पुन्हा बोलू लागला, आणखी एवढंच नाही दादा, शारदेला मारण्याबद्दल बोललो पण तिनं नकार दिला. क्षणात मला माझी बायको आठवली. माझ्या बायकोत अनिता दिसू लागली. तीही अशीच कुटुंबासाठी, मुलांच्यासाठी, भविष्यासाठी माझ्यावर रागावली, चिडली. मी मात्र एका रात्रीत अचानक घर सोडून घराबाहेर पडलो. काय हाल सोसले असतील त्या सऱ्याने. दादा, अनितानं माझं डोळं उघडलं म्हणूनच मी त्यांना जाणीवपूर्वक पेट्रोल ऐवजी पाण्याची बाटली दिली. मी त्यांना मारू शकत नव्हतो आणि कदापि मारू शकत नव्हतो. दादा, आता मला समजलंय, संसाराच्या पिंजऱ्यातच मुक्तीचा खरा आनंद असतो. संजय म्हणाला, मग हे पूजेचं नाटक कशाला केलंस? सरळ 50,000 घेऊन निघून जायचं होतंस. साधू म्हणाला, दादा, मला माहित होतं तुम्ही मला शोधत येणार, पण अनिताला दुःख देऊन जाणं मला पटलं नाही. प्रचंड विश्वास दाखवला त्यांनी माझ्यावर. म्हटलं, हे एका पूजेची आशा तर त्यांना दाखवून जावा. एक उपकार करा, तिला बायको म्हणून स्वीकारा आणि त्याचा भाऊ म्हणून तुमच्या समोर हात जोडतोय. अशी देवी सगळ्यांच्याच वाट्याला येत नाही. झाला प्रकार मात्र त्यांना सांगू नका. भीक मागतो हात जोडून, मी तुमच्या पाया पडतो, तिला हे सारं काही सांगू नका. संजयनं साधूला गच्च मिठी मारली. त्याचं खरं नाव गाव विचारलं. कुठं राहतोस विचारलं. डोळे पुसत साधू म्हणाला, नाही दादा, मी कुठं राहतो हे तुम्हाला सांगणार नाही आणि तुमच्या दोघांच्या आयुष्यात पुन्हा कधी कधी येणार नाही. परत भेटीचं आश्वासन देऊन आजच्या निरोपाची तीव्रता कमी करू नका. ह्या आठवणींच्या बळावरच माझा संसार मी सुखाचा करेल. माझ्या बायकोलाच आता मी माझी अनिता म्हणेन. फक्त त्यांना हे कळू देऊ नका बरं का, की मी साधू नव्हतो म्हणून, मी खोटारडा लबाड माणूस होतो म्हणून. एवढा एकच उपकार करा माझ्यावर. त्यांना माझ्याबद्दल जो स्नेह वाटतोय त्या एकाच संकल्पनेने, त्याच एका भावनेने मला माझं आयुष्य असं जगायचं आहे. साधूला अखेरची कडकडून मिठ्या मारून भारावलेल्या अवस्थेत संजय घरी आला. आता माणसं आपापल्या घरी गेली होती. रुपाली चहाचं भांड धुवून घराबाहेर गेली. आता दोघंच घरात होती. अनिता भीतीनं गरबगडीत झाली. संजय बरोबर काय बोलावं तिला कळेना. ती पूजेचं साहित्य गोळा करत होती. संजय तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, मी तुला खूप त्रास दिला. इथून पुढे तुला दुःख होईल असं आयुष्यात वागणार नाही. एक वेळ मला अनिता माफ कर ग, एक वेळ मला अनिता माफ कर, असं म्हणून तिचं डोकं करवळू लागला आणि प्रेमानं, मायेनं आणि विश्वासानं जवळ घेऊ लागला. अनिताला काय ऐकतो हेच यावर विश्वास बसेना. ती आनंदानं बेभान झाली आणि संजयच्या गळ्यात पडून रडू लागली. धाय मोकलून रडू लागली. राखेच्या हातानं त्यांचे चेहरे काळे झाले, पण आयुष्य उजळले होते. सुखाच्या संसारातला वेळ काढून अनिता रोज दुपारी साधूची वाट पाहत उंबऱ्यावर उभे राहते. पण साधू पुन्हा कधी आलाच नाही. या गोष्टीला आता खूप दिवस झालेत. आता अनिता आपल्या संसारात सुखी आहे आणि साधू त्याच्या प्रपंचात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या आवडत्या व्यक्तीला शेअर करा. खूप धन्यवाद.